विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज विधान भवनात मतदान सुरू। सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत विधान परिषदेचं मतदान। पावसाचा विधान परिषदेच्या मतदानावर परिणाम होण्याची शक्यता। पावसामुळे मतदानाची 5 वाजेपर्यंत वेळ ठेवण्याची ठाकरे गटाची मागणी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसचे 4 आमदार तर भाजपनं सुद्धा काँग्रेसचे 4 आमदार फुटणार असल्याची चर्चा। विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा घोडेबाजार झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। आमदार फुटल्याच्या चर्चा विजय वडेट्टीवारांनी फेटाळल्या। आमदार फुटतील या भीतीनं इतरांनी त्यांचे आमदार हॉटेलमध्ये ठेवले, मात्र आम्ही कुठेही हॉटेल बुक केलेलं नाही, वडेट्टीवारांची टीका। मला आमदारांवर विश्वास, विधान परिषद निवडणुकीआधी अजित पवारांचा दावा। अबू आझमी आणि रईस शेख यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची घेतली भेट। समाजवादी पक्ष आज कुणाला मतदान करणार याकडे सर्वांचं लक्ष। आमच्याकडे या निवडणुकीमध्ये 1 मत अतिरिक्त आमच्या 2 जागा सहज निवडून येणार, दीपक केसरकरांचा विश्वास। मतदानापूर्वी पंकजा मुंडेंनी सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन। आमचे सगळे उमेदवार विजयी होणार, पंकजा मुंडेंनी व्यक्त केला विश्वास। भाजपचे उमेदवार अमित गोरखे यांनी सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन। अमित गोरखेंकडूनही विजयाचा विश्वास। काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांनी निवडणुकीपूर्वी दादर इथल्या घरी जाऊन घेतलं बाप्पाचं दर्शन। यावेळेला मुलांकडनं प्रज्ञा सातव यांचा औक्षण। महायुतीच्या 9 उमेदवारांचा विजय होणार, आमची मतं फुटणार नाहीत यावर आमचा विश्वास। भाजपचे आमदार पराग गळवणी यांची प्रतिक्रिया। आमची काल बैठक झाली, मात्र स्ट्रॅटेजी ठरलेली नाही। माझ्या नावाची चर्चा असली तरी माझं मत काँग्रेसलाच, हिरामण खोसकर यांची प्रतिक्रिया। पावसाचा विधान परिषदेच्या मतदानावर परिणाम होण्याची शक्यता। पावसामुळे मतदानाची वेळ 5 वाजेपर्यंत करण्याची ठाकरे गटाची मागणी। महायुतीचे 9 उमेदवार 100% निवडून येणार, आमच्याकडे बहुमत, आम्ही घोडेबाजार करत नाही, भाजपचे आमदार अतुल भातखळकरांचं वक्तव्य। भाजप पक्ष कार्यालयात बावनकुळे आणि पंकजा मुंडेंची भेट। बावनकुळे आणि पंकजा मुंडेंमध्ये चर्चा। बेलापूर विधानसभेच्या उमेदवारीवरनं मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक यांच्यामध्ये रस्सीखेच। संदीप नाईकांनी बेलापूर विधानसभेतील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केल्यानं राजकीय वातावरण तापलं। उद्या मराठा ओबीसी संघर्ष झाला तर त्याला जरांगे जबाबदार असतील। भुजबळ ओबीसींची बाजू मांडतात, याचा अर्थ ते जरांगेंना विरोध करतात असं नाही, बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। मुंबईतल्या चुनाभट्टी स्थानकातल्या रेल्वे रुळांची उंची 4 इंचांपर्यंत वाढवण्यात येणार। चुनाभट्टी रेल्वे स्थानकात पुन्हा पाणी साचू नये म्हणून मध्य रेल्वेचा निर्णय। भंडाऱ्याच्या लाखांदूर ते पवनी या मार्गावरच्या जुनोना गावाला जोडणारा रस्ता गेला वाहून। रस्ता नसल्यानं पाण्याच्या प्रवाहातनं नागरिकांचा जीव घेणा प्रवास। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेडणे तालुक्यातल्या मालपे भागात दरड कोसळली, त्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद। गेल्या 15 दिवसात दुसऱ्यांदा महामार्गावर दरड कोसळली। मुंबईमध्ये महागाईचा कहर, भाज्यांनी डबल सेंचुरी केली पार। वाटाणा फरसबी तब्बल 200 रुपये किलोच्या घरात, तर भेंडी घेवडा टोमॅटोनंही गाठले 100 रुपये। एमआयएमचे संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष समीर साजेद बिल्डर यांनी दिला राजीनामा। त्यांच्यासोबत जिल्ह्यातल्या सर्वच तालुकाध्यक्षांनी सुद्धा राजीनामा दिल्याची माहिती। पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याचं समोर। जमिनीवर अतिक्रमण करण्याला शेतकऱ्यांनी विरोध केल्यानं मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्यांना धमकावलं। पुणे पालिकेचं पथक पूजा खेडकरांच्या बंगल्याची पाहणी करणार। पुण्यातल्या बाणेर इथल्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम आढळून आल्यास पालिका कारवाई करण्याची शक्यता। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना पोलीस सुरक्षा, तर प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्राकडून समिती स्थापन।
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहन चालकांना त्रास, खराब रस्त्यांच्या विरोधात पालघरमधल्या चारोटी टोल नाक्यावर शिवसेनेचं आंदोलन. सरकारी शाळांचा दर्जा सुधारा, मग विद्यार्थी दुसऱ्या शाळेत जाणार नाहीत. हायकोर्टानं राज्य सरकारला सुनावले खडेबोल. आरटी प्रवेशाबाबतच्या याचिकांवरची सुनावणी पूर्ण, कोर्टानं निर्णय राखून ठेवला. कोल्हापुरातल्या हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशनच्या वतीनं पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन. पन्हाळगडावरनं पावनखिंडीच्या दिशेनं पहिली तुकडी रवाना. वातावरण बदलामुळे मालेगावात थंडी, ताप, खोकला अशा साथीच्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ, तर 2 जणांना डेंग्यूची लागण. जालन्यामध्ये आज होणाऱ्या मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीच्या आयोजकांना पोलिसांची नोटीस. रॅली आणि सभेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आयोजकांना जबाबदार धरणार अशी नोटीस जारी. नमस्कार. मन सुद्धा तुझं. ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली. पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन शुद्ध तुझं. होई मन शुद्ध तू.